मस्त भोगीची भाजी करूया चला. त्यासाठी 3 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तळतळल्यावर हिंग आणि हळद, कढीपत्ता घातला. बारीक चिरलेला गाजर आणि निवडलेल्या शेंगा घालून परतून घ्यायच्या. एक एक करून भाज्या परतायच्या म्हणजे भाजीची चव छान होते. आता यामध्ये मी थोडेसे फ्लॉवरचे तुरे पण घातलेले आहेत. तसंच वांग्याचे मोठे काप करून घातले. आता भाज्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ह्यात थोडासा बटाटा घातला, बारीक चिरलेली मेथी घालायची आणि गरम पाणी घालायचं आहे आणि आपण भाजी जरा शिजवून घेऊया. आता ह्यात शिजवलेले पावटा, मटार आणि हरभरे घातले. चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि गोडा मसाला घालायचा. आंबट गोड चव येण्यासाठी आमसूल आणि गूळ घातलेला आहे. तसेच तीळ आणि दाणे भाजून त्याचं कूट करून घेतलं, ते 4 चमचे यामध्ये घालूया. एक चिरलेली कोथिंबीर घालून दणकून वाफ आली की भाजी तयार. मग सोबत तीळ लावलेली भाकरी, डाळ तांदळाची खिचडी, लोण्याचा गोळा, कांदा, गाजराची कोशिंबीर आणि चटणी